नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम वाचोनी पडे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐसिया मज ग्रंथाची योग्यता की असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या अंतिम आणि सांगतेच्या सारभूत श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत। आतापर्यंत या श्लोकाचं महिमान, भगवंताची असणारी दया, ज्ञानोबारायांचा असणारा उपकार, व्यासांची महती आणि व्यासांचा उपकार या सगळ्या विषयांचा आपण विचार केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं ज्ञान हे संप्रदाय परंपरापूर्वक यावं लागतं, तर त्या ज्ञानामध्ये एक प्रकारचं ओज असतं, प्रभाव असतो किंवा कार्य करण्याचं सामर्थ्य असतं। आतापर्यंत हे ज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथात प्रगट झालं, पण याची परंपरा कुठं सुरू झाली? ज्ञानोबाराय म्हणतात, क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये पार्वती मातेच्या कानाच्या विवरामध्ये भगवान महादेवाने कधी उपदेश केला माहिती नाही, पण जो उपदेश केला तो त्या क्षीरसागराच्याच लाटामध्ये मकरोदरी गुप्त असणाऱ्या मच्छिंद्रनाथाच्या हाताला ते ज्ञान प्राप्त झालं। त्यांनी ते संपूर्ण ज्ञान अखंड समाधी अवस्था आपण भोगावी याकरिता गोरक्षनाथांना शिष्य भावनेनं प्रदान केलं। तेच असणारे मच्छिंद्रनाथ गोरखनाथ सप्तशृंगी परिसरामध्ये ज्याचे अवयवभंग झाले होते अशा कृष्णागराला अर्थात चौरंगीनाथाला भेटले आणि ते संपूर्ण भावाला प्राप्त झाले। भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला, असं हे ज्ञान गहिनीनाथापर्यंत आणलं। गहिनीनाथापर्यंत आल्यानंतर तेच ज्ञान निवृत्तीनाथांच्या हस्तगत प्राप्त झालं आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ज्ञान देताना सांगितलं की आता हा संपूर्ण कळीकाळ प्राणीमात्राला ग्रस्त करण्याकरता आलेला आहे। जोपर्यंत अध्यात्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अनिष्ट निवृत्ती आणि इष्टप्राप्तीचा संभव घडत नाही। व्यवहारामध्ये आपण कितीही प्रयत्न जरी केले, भागवतामध्ये असा एक प्रकार आलेला आहे की मनुष्य इहलोकामध्ये सगळ्या प्रकारचा पदार्थांचा संग्रह करतो किंवा पुण्य संचय करून स्वर्गाला जातो। इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये प्रयत्न केल्यानंतरही त्याच्या जीवनामध्ये रम्य समाधान किंवा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती घडत नाही। म्हणून शब्द सांगण्याकरता संस्कृतमध्ये तस्माद या पदाची योजना करतात। तस्माद गुरुं प्रपद्येत जिज्ञासुश्रेय उत्तमं शाब्दे परीच निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्। म्हणून मानवाची स्वतःच्या बुद्धीने कितीही प्रयत्न जरी केला तरी त्याच्या जीवनातलं समाधान त्याला प्राप्त ब्रह्मज्ञानाशिवाय होऊ शकत नाही। वाचून ज्ञानेविन एके उपाय करीसी जितके तिही गुंफसी अधिके रुखी ये किंवा नहि प्रपश्यामी ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नवृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम। हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचूनी न जाय आनेके एथ पृथ्वीतलाप होईल। हे महेंद्र पदही पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसीचा। अंतकरणातला मोह कोणत्याही उपायाने जाणार नाही, याला एकच उपाय आहे, तो म्हणजे ब्रह्मज्ञानाचा। आणि म्हणून गहिनीनाथांनी श्रीनिवृत्तीनाथांना आज्ञा दिली की आम्हाला ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमुते तो हातू घेऊन आगवा कळीगिळी तया जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी। ज्ञानोबाराय म्हणतात की जो बोध परंपरेनं प्राप्त झाला तो सगळ्या जीवांच्या करता तुम्ही धावून जा आणि सगळ्यांना बोध प्रदान करा। आतापर्यंत एक शिष्य एक गुरु अशीच परंपरा चालत आली होती, पण गहिनीनाथाने सांगितलं तसं नाही करायचं, सर्व प्रकारी धावा
आणि कोणासाठी? कळी गिळितया जीवा, जीवपदातून सगळे मानव मात्र ज्यांना कळिकाळग्रस्त करतो आहे त्यांना यातून सोडविण्याकरता आपण वेगात धावावं, लवकरात लवकर त्वरा करावी. ज्ञानोबा म्हणतात, अगोदरच माझे श्री गुरु कृपाळू आहे, अगोदरच, आणि त्यांना प्राणीमात्रांचा उद्धार करावा अशी गैनीनाथांनी आज्ञा दिली. म्हणजे आज्ञा आणि त्यांच्या अंतकणातली कृपाळू वृत्ती या दोन्हीचा संयोग झाला. कसं झालं म्हणे? वर्षाकाळ यावा आणि आकाशामध्ये मेघ दाटून यावे. मग जसा वर्षाव होतो तसं आर्ताची निवरसे गीतार्थ ग्रंथन मिशे, वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ. शांतरसामध्ये वर्षावा झाला हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. आध्यात्मविद्या किंवा भक्ती शांतरसातून प्राप्त होते बरं. नाहीतर मग देवाच्या समोर कर्कश गाणे लावायचे, त्यातून काही प्राप्त होणार नाही. देवाचा फार झाला तर शाप प्राप्त होईल, बाकी काही प्राप्त होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, निवृत्तीनाथांनी हा वर्षाव केला आणि तिथं चातकाच्या रूपाने समोर विराजमान मी होतो. या चातकाकरता एवढा ग्रंथ निर्माण झाला, असं यश मला प्राप्त झालं. एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनचे आपुले, ते ग्रंथे बोधोनित दले गोसावी मज. किंवा दुसरा पाठ आहे, ग्रंथे बांधोनित दले गोसावी मज. अशा गुरु परंपरेचा विस्तार ज्ञानोबाने केल्यानंतर आता ज्ञानोबाराय आपल्या स्वतःची विनम्र भावना प्रगट करतात. इतका ग्रंथकर्त्याच्या ठिकाणी पराकोटीचा विनम्रतेचा भाव असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ निर्माण होऊ शकत नाही. या सगळ्या जर आपण आता इथपासून पुढे ओव्या पाहिल्या ना, ज्ञानोबरायांचं अंतकरण सद्गदित झालं असणार आहे. कदाचित त्यांचा कंठही दाटून आला असणार आहे. ज्ञानोबा तत्संबंधाने परिहार देतात. ही गुरूंची कृपा आहे. आपण जर नवनाथ कथासार चिंतन जर केलं की नाही, तर त्या नवनाथांनी जोपर्यंत आपल्या ठिकाणी तपश्चर्येचा एक प्रकारचा पुंज तयार होत नाही किंवा तपश्चर्येचं बळ येत नाही, तोपर्यंत विद्या संक्रमित केलेली नाही. पण ज्ञानोबा म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथांची दया अशी आहे की मला हे आयतं मिळालं. आता आयती गीता जगी मी सांगे मराठी या भंगी, किंवा हे सगळं सामर्थ्य मला प्राप्त झालं. हे माझ्या निवृत्तीनाथांचा माझ्यावर असणारा वरदहस्त आहे. पण त्याकरता मला काही करावं लागलं नाही. तेच ज्ञानोबा आता पुढे परिहार देतात. गुरूंच्या परंपरेनं हे समाधिधन जे आपलं आहे ते ग्रंथाच्या निमित्ताने बोध करून गोसावी निवृत्तीनाथांनी मला हे प्रदान केलं. या वाचून म्हणजे त्यांच्या कृपे वाचून माझ्याकडं दुसरं काही नव्हतं. वाचूनी पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची, ऐस या मज ग्रंथाची योग्यता के असे. ज्ञानोबरांच्या एका एका शब्दाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण आपलं आयुष्य जरी गेलं तरी असा छातीठोकपणे एकही व्यक्ती म्हणू शकत नाही की या ओवीचा अर्थ असाच आहे. दुसऱ्या आवृत्तीला आपल्याला त्यातून नवीन अर्थ दिसतात. म्हणजे आपली उंची वाढली तर मग यातली खोली कळते, तसं तर काही कळत नाही. म्हणून जेवढा जेवढा आपला अभ्यासामध्ये काळ जातो ना, तेवढं आपल्याला कळतं की अभंग आणि ओव्या किती कठीण आहे. आणि काही माणसं अभ्यासच करत नाही, ते म्हणतात फार सोपं आहे, नमस्कार आहे त्यांना. नाही, जेवढी आपल्या विचाराची बुद्धीची क्षमता वाढते तेवढं आपल्याला कळतं. ज्ञानोबरांच्या एका एका ओवीवर विद्या वाचस्पती पदवी मिळणारी माणसं महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे PhD करणारी. आणि ते ज्ञानोबराय गुरूंच्या जवळ काय म्हणतात, वास्तविक वाचूनी पढे ना वाची, मी शिकलोही नाही, मला वाचताही येत नाही, ना स्वामी सेवा ही जाणे स्वामीची, आणि सद्गुरू निवृत्तीनाथांची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही. वास्तविक ज्ञानोबरांचं आचार्योपासनम पद जर पाहिलं ना आपण 13व्या अध्यायातलं, तर त्या आचार्योपासनम पदावर स्वतंत्र एक ग्रंथ तयार होईल. आज तागायत अनेक प्रकारची गुरुशिष्य संप्रदायामध्ये झाली असतील किंवा परमार्थ मार्गामध्ये झाली असतील, पण गुरूंची एवढी सेवा करावी आणि एवढ्या प्रकारची सेवा करता येते, इतका पराकोटीचा भाव आज तागायत कुठेही निर्माण झालेला दिसणार नाही, दिसतही नाही. आणि ते ज्ञानोबा काय म्हणतात की गुरूंची सेवा कशी करावी हे मला माहिती नाही, मी शिकलोही नाही आणि मला वाचनही करता येत नाही. पढे ना
म्हणजे शिकलोही नाही, मी काही वाचतही नाही. पण जेव्हा ज्ञानोबा असं म्हणतात तेव्हा समजून घ्यावं, एखादा जर वाचत नसेल, शिकत नसेल आणि वर्तमान काळात सेवा घडली नसेल तर भाव असा आहे, गतजन्मात सगळी साधना झालेली आहे. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप, पातली प्रभू. काय सेवा करावी? जिवंत असताना तर मी सेवा करणारच, यात काय नवल आहे. पण या देहाचा पंचमहाभूतामध्ये लय केल्यानंतरसुद्धा मी गुरूंची सेवेमध्ये अंतराय पडू देणार नाही, असे ज्ञानोबा म्हणतात. ना सेवाही जाणे स्वामीची, मी गुरुदेवांची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही. ऐसी या मज ग्रंथाची योग्यता के असे, अशा प्रकारचा मी आहे आणि माझ्या ठिकाणी ग्रंथ निर्माण करावा अशी योग्यता कुठून बरं असणार? उलट असं आहे, ज्याला गुरूंचा कृपाप्रसाद प्राप्त झाला आणि ज्याला आपल्या विद्वत्तेचा अभिमान नाही त्याच्याच ठिकाणी ग्रंथ निर्माण करण्याची योग्यता असते. यातून ज्ञानोबांची विनम्रता प्रगट होते आहे. गुरूंचा प्रसाद असेल तर ग्रंथ निर्माण होतोच की नाही. पाठीमागं आपण ओवी पाहिली ना, मनोनी माझे नित्य नवे, श्वासोश्वासही प्रबंध व्हावे, श्री गुरुकृपा काय नोहे, ज्ञानदेव म्हणे. गुरूंची कृपा असेल तर सगळं काही होतं. गुरुकृपा ही केवलम, बाकी काही लागत नाही. नम्रता आहे ज्ञानोबांची की मला सेवा नाही माहिती, असा मी माझ्या ठिकाणी ग्रंथ निर्माण करावा अशी योग्यता असेल कुठून? गुरूंचा कृपा प्रसाद प्राप्त होणं ही तर सर्वात मोठी योग्यता आहे आणि ती ज्ञानोबांची पूर्ण आहे. देवाचे मनोगत तो दावीत हास्य मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाचं मनोगत प्रगट करावं, सत्यवादाचं वाणीमध्ये तप असावं, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांचे सगळे हट्ट पूर्ण करावे, यापेक्षा मोठी कोणती योग्यता असणार आहे? पण विनम्रतेची भाषा जेव्हा संत म्हणतात की नाही की आमच्याकडे हे नाही ना आमच्याकडे हे आहे, त्यांच्या शब्दावर लक्ष देण्यापेक्षा मानसिक भावाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुकोबारा म्हणतात, मज पामरा हे काय थोरपण. मग तिथं विचार सागर उघडून पामराची काय व्याख्या आहे ते नाही बघायचं, तिथं संतांच्या समोर त्यांची नम्रता काय आहे. तुकोबारा बोलतात कोणासमोर? ज्ञानोबांच्या समोर बोलतात. हे ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. हे आपल्याकरता शिक्षण आहे की संतांच्या समोर गेल्यानंतर आपण किती नम्र व्हावं, की मज पामरा हे काय थोरपण. तसं ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांच्या समोर म्हणतात की माझ्याकडं कुठं योग्यता आहे? ही सगळी योग्यता आपलीच आहे. ऐस या मज ग्रंथाची योग्यता के असे आक्षेप किंवा प्रश्नार्थक चिन्ह आहे. बरं, याला परी या दोन वयाचा एकत्र विचार आहे. परी साचची गुरुनाथे, निमित्त करुणी माते, प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाना. या बाबतीमध्ये आता निवृत्तीनाथांचं सामर्थ्य आणि भगवान श्रीकृष्णाचं सामर्थ्य एकच आहे. का बरं? तैसे वत्स करुणी पार्थाते, किंवा तसं आहे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते, दोभिनली जगापुरते श्रीकृष्ण गाय, किंवा तैसे अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाचं निमित्त आहे, भगवान परमात्म्याने गीता प्रकाशित केली आणि जगाच्या पाठीमागे लागलेलं पुनरपी जननम पुनरपी मरणम या नावाचा जो काही संसार आहे त्याचं ओझं परमात्म्याने दूर केलं. जसा तो प्रकार घडला तसा याही ओवीत प्रकार आहे. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या गुरुदेवाने मला निमित्त केलं. तिथं अर्जुनाचे व्याजे आहे, इथं ज्ञानदेवाचे व्याजे आहे. हे निमित्त आहे आणि सगळ्या जगाचं रक्षण केलं. बघा, निमित्त तसं आहे. परी साचची गुरुनाथे, पण ही गोष्ट मात्र खरंच आहे. माझ्या गुरुनाथांनी अर्थात निवृत्तीनाथांनी निमित्त करुणे माते, मी तर निमित्तच आहे. ग्रंथ निर्माण कोणी केला? ज्ञानोबारायांनी. हे निमित्त आहे. वास्तविक हे सगळं तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ राहाटत असे मज हे आत रिगोनिया. माझ्या आतमध्ये निवृत्तीनाथ महाराज आहे आणि समोर मला दाखवलेलं आहे. निमित्त करुणे माते, मी फक्त निमित्त मात्र भवसव्य साचिन एवढंच आहे. मी निमित्त मात्र आहे. पण प्रबंध व्याजे, ज्ञानेश्वरी नावाचा प्रबंध, या निमित्ताने जगाते रक्षिले जाना, संपूर्ण जगाचं रक्षण केलेलं आहे. कशापासून? अविद्या मायेचा लागो निधी वारा,
ऐसे जगदोद्धारे बोलविले, अविद्या मायेचा वारा लागू नये, कार्य आणि कारणात्मक जगतामध्ये न सापडता अनिष्ट निवारण व्हावं आणि प्राणी मात्रांचं रक्षण घडावं, याकरता या ज्ञानेश्वरीची रचना केलेली आहे. बरं, रचना यासाठी आहे, फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. याकरता मला निमित्त केलं, ग्रंथाचंही निमित्तच आहे. आणि या निमित्ताने संपूर्ण जगाचं रक्षण कोणी केलं? माझ्या निवृत्तीनाथांनी, गुरुनाथे त्यांनी हे केलं आहे. मग ज्ञानोबाराय हा जर ग्रंथ त्यांचा असेल तर तुम्ही काय बोलता? मोठी माणसं आपल्या पदरी काही व्यवहार करण्याकरता जाणत्या माणसाची निवड करत असतात, त्याला म्हणतात पुरोहित, आणि ती कार्य माझं आहे. तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे, ते तुम्ही माऊलीपणी ओपसाही जोजी. तरी पुरोहितपणे जो दुसऱ्यांच्या स्वाधीन होऊन राहतो, मोठ्या माणसाची सेवा करतो, त्याला पुरोहित असं म्हणतात. जो पुढे पुढे करतो आहे, समोर चालून हित करतो यजमानाचं. म्हणून मोठ्या माणसाला वेळ नसतो ना, ते आपले कधी कधी पिये धाडतात बघा, किंवा सचिव वगैरे असतात ना, त्यांना पुढे करतात. तसं पुरोहित गुणे मी बोलिलो, ग्रंथामध्ये मी बोललो आहे, पण कसं? पुरे होणे, कमी जास्त. मी कमी जास्त बोललो असेल, पुरोहितपणाने मी बोलतो आहे, पण तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी. माऊली म्हणजे आई, मातेच्या अंतकरणाने ते सहन करावं. जैसा स्वभाव मायेबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. किंवा ते लहान मुलगा आहे ना, वडील जेवण्याकरता बसले की त्यांच्या समोर बघा रांग निरंग तू असं चालतो की नाही, तो रांगत रांगत ते जातो. आता कमवलेला असतं बापाने, स्वयंपाक केलेला असतो आईने, आणि तिथे जाऊन त्यांच्याच ताटातला घास घ्यायचा आणि बापाला भरवायचा. मग बाप असं म्हणतो का, बाळा इतका शाना तू झाला? नाही नाही, त्याचं प्रेम पाहून ते समोर मुख करतात. काय होई ते? हा, बाळक बापाची ताटी रेगे आणि बापा त्याचं जेवू लागे. मी तुमचं लक्ष नाही पाहत बरं, मला शब्द आठवत मध्ये म्हणून विचारलं. बाळक बापाची ताटी रेगे आणि बापा तेच जेवू लागे, की तो संतोष लेणे वेगे मुखची ओढवी. हा आई बापांचा स्वभाव आहे. म्हणजे आई सगळं सहन करते बघा. पुत्राचे अपराध जरी झाले आगाध, तरी पितास आहे निर्द्वंद्व, तैसे साही जोजी. किंवा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तसं पुरोहित गुणाने मी जरी कमी जास्त बोललो असेल ग्रंथामध्ये, हा सगळा परिहार आहे बरं ग्रंथाचा, तर आपण माऊलीच्या अंतकरणाने ते सहन करावं. ज्ञानोबारांची श्रोत्यांच्या समोर आणि गुरूंच्या समोर काय पराकोटीची भावना आहे? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती. हे श्रोते हे भगवंताची मूर्ती आहे. हा वक्त्याच्या मनातला भाव असावा, म्हणजे वक्ता व्यवस्थित प्रामाणिकपणाने चिंतन करत असतो. नाहीतर लोकांना फक्त फसवायचं, त्यांचं मनोरंजन करायचं, आपला असणारा अर्थ स्वार्थ साधायचा, निघून जायचं. यातून काही सिद्ध होणार नाही. माऊलीची भावना श्रोत्यांच्या समोर असावी. महेश आपण आहात ही भावना असावी, म्हणजे रम्य समाधान त्यांनाही मिळेल आणि वक्त्यालाही चांगल्या प्रकारचा लाभ होईल पारमार्थिक अंगाने. तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे, ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी. ज्ञानोबा म्हणतात, शब्द कैसा घडीजे, प्रमेय कैसे पाचडीजे, अलंकार म्हणजे काय ते नेणे. आता जे साहित्यशास्त्राचा अभ्यास करतात ना, ते ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीला साहित्याच्या अंगाने पाहतात तर मोहित होऊन जातात. काय ज्ञानोबारांचे शब्द आहे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबारा म्हणतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. याला प्रमेयावर आरूढ होणं म्हणतात. आणि अलंकार किती आले आहे? सगळे अलंकार ज्ञानेश्वरीमध्ये आले. साहित्य सोनियाच्या खाणी, ओगडवी देशीच्या क्षोणी, विवेकवल्लीचे लावणी हो दे सैंग. हे सगळेच्या सगळे अलंकार, शब्दांची असणारी निर्मिती, त्यानंतर प्रमेयावर आरूढ कसं व्हावं, अगोदर दृष्टांत द्यावा. दृष्टांत मनी मानसी ठसला की प्रमेयावर आरूढ होणं अंतकरणाला सोपं जातं आणि ते ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट कळतं. आणि तरी ज्ञानोबारा म्हणतात की प्रमेयावर कसं आरूढ व्हावं ते मला माहिती नाही आहे. शब्द कैसा घडीजे, शब्द कसा निर्माण करावा,
प्रमेय म्हणजे सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये कसं शिरावं एक तुम्हाला एक सिद्धांत समजा लक्षात येईल. ज्ञानोबा म्हणतात जीवाच्या ठिकाणचा अहंकार गेला की लगेच तो परमात्मा भावाला प्राप्त होतो. उदाहरण कसं दिलं आहे, हा घटाकार जैसा निमालिया तया आकाशा अवकाशा न लगे जाणे आकाशा आना ठाया तैसा देहांकार नाथीला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे. घटाचा नाश झाला तर त्या घटातल्या आकाशाला महाकाशाशी एकरूप व्हायला वेळ लागतो का? लागत नाही. दृष्टांत देतात, लगे प्रमेयावर आपल्याला आरूढ करतात किंवा बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडीला विरेशा. मग त्याचं ऐक्य सहजच आहे. हा प्रतिती मुखाभासा मुख लातो, म्हणजे बिंब आणि प्रतिबिंबाचं उदाहरण दिलं आहे. या दृष्टांतात ज्ञानोबा आहे प्रमेयावर आरूढ कसं व्हावं हे आपल्याला सांगतात आणि कळतंय आपल्याला. आणि तरी ज्ञानोबा म्हणतात प्रमेय कैसे पाचडीजे, काय येते नेणे ते मला माहिती नाही. आणि भाषेचं सौंदर्य वाढावं याकरता शब्दालंकार असतो. यमक जसं की कधीकधी एकाच शब्दाचा अलंकार असतो, कधीकधी 2 शब्दाचा यमक अलंकार असतो, कधी 3 शब्दाचा. आता जयांचे केलिया स्मरण, रण शब्दाचं यमक आहे बरं. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोश्री चरण. रणरण आलं की नाही तिथं. किंवा महातेज कवने धवळावे, त्याच्यामध्ये 3 शब्दाचं आहे बघा. आकाश कवळावे, ते वळावे शब्द आला की नाही, तो तिथं 3दा आलेला आहे. ते ज्ञानोबा म्हणतात अलंकार काय ते मला माहिती नाही. सगळे अलंकार इथंच आलेले आहेत. म्हणजे अलंकार काय म्हणजे भाषेचं सौंदर्य वाढवावं, भाषा नटून दिसावी याकरता शब्दालंकार आणि अर्थालंकार वापरावे. कधीकधी अनुप्रास अलंकार असतो बघा, एकाच शब्दाची जास्त वेळा रचना होणं. जसं की अतिकृत कंदर्प सर्प दर्प शब्द आहेत की नाही, किंवा शमदम मदन मदभेद, त्याच्यामध्ये काही शब्द सारखेच येतात. शमदम मदन मदभेद, म आणि द शब्द जास्त वेळा आले. एका शब्दाची जास्त वेळा रचना त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. रंगी रंगे रे श्रीरंगे, र शब्द आला की नाही जास्त वेळा, इथे जी र ते नाही बरं, इथलं र घ्यायचं त्यांचं असं पोवाड्यामध्ये तिथं नाही जायचं. इथं र शब्द आला की नाही, रंगी रंगे रे श्रीरंगे हे अलंकार आहेत. ज्ञानोबा म्हणतात तेही मला माहिती नाही. शब्द कसा निर्माण करावा, सिद्धांतावर कसं आरूढ व्हावं, किंवा अलंकार कशाला म्हणतात तेही मला माहिती नाही. उलट हा ग्रंथ तयार झाला या बाबतीमध्ये विचार केला तर मला फक्त समोर दाखवला आहे आणि सगळा ग्रंथ निवृत्तीनाथांनीच तयार केला. उदाहरण देतात, साई खडियाचे बाहुले चालवी त्या सुतराचे नि चाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा या लागे मी कोण दोष विशी क्षमा विना विशेष जे मी संजात ग्रंथलो देखो आचार्य की. हे सगळं आहे ना 70 ओळीपर्यंत, म्हणजे 65व्या ओळीपासून हे सगळं गुरूंचं स्तवन आहे. आणि हा सगळा परिहार निवृत्तीनाथांच्या संबंधाने आहे. पुढचा परिहार जो आहे तो श्रोत्यांच्या संबंधाने आलेला आहे. ज्ञानोबा या 2 ओळ्याचा एकत्र विचार आहे बरं, की ते लढिवाळपणा असावा, गुरूंच्या अंतःकरणामध्ये किती शिरावं. जसं की 7व्या का 8व्यामध्ये अध्यायामध्ये म्हटले बघा की ज्याप्रमाणे भिडेची तरी लंगोने दिसीव पाहे पा कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंगोने दिसीव एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला अहो श्री गुरु ते जय पुसावे ते येणे माने सावध व्हावे ते एकची जाणे आघवे सव्य साची. कसं विचारावं म्हणजे मर्यादा उल्लंघन करू तर द्यायची नाही, पण पराकोटीचा प्रेमाचा लढिवाळपणाचा व्यवहार करावा. हे जसं भक्तराज अर्जुनाला कळतं तसं ज्ञानोबरांच्या पण आपल्या जीवनामध्ये दिसून येतं. ज्ञानोबराय लढिवाळपणाही पराकोटीचा करतात, पण आपल्याकडे मात्र कोणत्याही प्रकारचं उणेपणासुद्धा येऊ देत नाही. बघा, जर आलं तर ते तुमचंच आहे, म्हणजे पूर्ण असेल तरी तुमचं आणि ऊन असेल तरी तुमचं, मी मात्र मोकळाच आहे. उदाहरण कसं दिलं बघा, साई खडियाचे बाहुले. प्राचीन जुन्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं नसायची, मग त्यामध्ये लाकडाची बाहुली समोर असायची त्या मंचावर, आणि त्या विशिष्ट अवयवाला धागे बांधलेले असायचे. आणि धागे ज्याच्या हातात आहेत त्याला म्हणतात सूत्रधार.
मग तो सूत्रधार धागे हलवले की बाहुल्या हालचाल करायच्या आणि संभाषण तोच व्यक्ती करायचा. बरं, संभाषण त्याने करावं, धागा त्याने हलवावा आणि हालचाल बाहुलीमध्ये दिसावी. बाहुली काहीच करत नाही. ज्ञानोबा म्हणतात तो काय बाहुली यांच्या काजा नाचवी की आपुले जाणीवेचे कळा वाढवी म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज. तो काय स्वतः त्यांच्या कार्यकर्ता चालवितो का? नाही, उलट त्यातून त्याचं कौशल्य दिसतं. रंगमंचावर दिसायला बाहुले आहेत पण सगळा खेळ मात्र सूत्रधाराचा आहे. पण दिसण्याकरता समोर कोण दिसतं? बाहुले दिसतात. साई खडियाचे बाहुले, त्याला कळसूत्री बाहुले असं म्हणतात. पण चालतात कसं? चालवित्या सूत्राचेनी चाले. चालविणाऱ्या व्यक्तीच्या हातात जे सूत्र आहे ना, त्या सूत्रामुळे ते चालतात. हा झाला दृष्टांत. बघा आता ज्ञानोबांची रचना. दृष्टांत झाला की नाही लगेच प्रमेयावर आरूढ करतात. दृष्टांत झाला की सिद्धांत. तैसा माते दावित, माते म्हणजे मला, दावित म्हणजे दाखवित. निवृत्तीनाथ महाराज मला दाखवित आहे. जसा सूत्रधार बाहुली दाखवतो आणि आपलं कौशल्य प्रगट करतो, तसं ज्ञानोबा म्हणतात माझे निवृत्तीनाथ महाराज मला पुढं करतात. मी ग्रंथ सांगणारा वक्ता आहे असं मला दाखवितात. आणि कोण बोलतं? बोले स्वामी तो माझा. माझ्या मुखातून मी नाही बोलत, माझे स्वामी श्री निवृत्तीनाथ महाराज बोलत आहे. आणि दाखवितात कोण? मला दाखवितात आहेत. वास्तविक बोलणं त्यांचं आहे. मग आता निवृत्तीनाथ महाराज जर बोलत असतील आणि मला निमित्त करून दाखवत असेल, मग जर काही ओणे पुरे राहिलं असेल तर मग माझ्याकडे दोषच नाही ना. या लागी या करिता बोलणं कोणाचं आहे? त्यांचं आहे. मग क्षमा मी कशाला मागावी? या लागी मी म्हणजे ज्ञानदेव गुणदोष विषयी, गुणदोषांच्या विषयी विशेष क्षमा विना, विशेष करून मी क्षमाच मागत नाही की नाही बा माझ्या ग्रंथामध्ये काहीतरी उणेपणा राहिला याबद्दल तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे हे तुमते विनवी तो असं हे पहिल्या अध्यात आहे. आता नाही. या लागी मी गुणदोष विषयी क्षमा विना विशेष, मी विशेष करून क्षमा मागतच नाही. का? कारण बोलणारे जर निवृत्तीनाथ महाराज असेल, भाव काय माहिती आहे का? क्षमा त्यांनी मागावी, मी कशाला मागू? क्षमा विना विशेष. पण लढीवाळपणाचं आहे बरं, यातून उद्धटपणा नाही आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे हा चालतं काय हरकत नाही, पुढचं सांगा. या लागी मी गुणदोष विषय क्षमा विना विशेष. कारण का? जे नामकारण मी संजात ग्रंथलो देख आचार्ये की. आचार्ये म्हणजे आचार्यांनी आणि संजात म्हणजेच काय? सम्यक प्रकारे जात जन्माला आलेला आहे. म्हणजे गुरुदेवांच्या निवृत्तीनाथांच्या प्रसादाने जो ग्रंथ चांगल्या प्रकारे निर्माण झालेला आहे तोच ग्रंथ फक्त मी निमित्ताने बोललो त्यामुळे मी क्षमा मागत नाही. संजात शब्द ठेवला. सम्यक प्रकारे, योग्य प्रकारे जो निर्माण झाला आचार्यांच्याद्वारे, त्यामुळे मी क्षमा मागतच नाही. मी फक्त काय केलं? जो पूर्वीचा ग्रंथ होताच तयार, निमित्त करून फक्त प्रगट केला. माझं यामध्ये काहीच नाही. सम उपसर्गपूर्वक जन जायते नावाचा धातू आणि भूतकाळाचं धातू साधित विशेषण. बरोबर आहे की नाही? जन जायते त्याचं झालं आहे जात, जो निर्माण झालेला आहे. आणि सम हा उपसर्ग आहे. सम्यक जो निर्माण झालेला आहे ग्रंथ, तेच तर फक्त मी बोललो आहे. आणि तो मी नाही निर्माण केला. आचार्ये तृतीय विभक्ती पुन्हा. जो आचार्यांच्याद्वारे गुरुदेवांच्याद्वारे निर्माण झालेला आहे. किती ज्ञानोबांची म्हणजे निरभिमानी वृत्ती आहे. कर्तृत्वाचा कोणताच भाव नाही बरं, कोणतंच आपल्याकडे कर्तृत्व नाही. म्हणून तर ज्ञानोबांची पुढे एक ओवी येणार आहे. माझ्याकडं फक्त एकच भाव आहे, येत माझी जी उरले, बाकी काहीच नाही राहिलं माझ्याकडं. फक्त सेवकपणा राहिला. मी ग्रंथ निर्माता आहे असंही माझ्याकडं काही राहिलं नाही. त्यामुळे हा ग्रंथ तुमचाच आहे, तुम्हीच तयार केला, फक्त मी निमित्त आहे. आता हे झालं निवृत्तीनाथांच्या संबंधाने क्षमा परिहार. आता सगळे श्रोते की नाही, त्या श्रोत्यांना ज्ञानोबा संत म्हणतात. आणि त्यांच्याविषयी पण काय म्हणजे असे श्रोते जमवता आले पाहिजे लढीवाळपणाच्या भूमिकेतून. असे श्रोते तुम्ही कुठेही कार्यक्रम ठेवा, ते सोडतच नाही, मागच येत राहतात म्हणून.
आणि तुम्हा संतांची सभे जे उनिवेशी ठाके उभे ते पूर्ण नव्हे तै लोभे तुम्हाशीची कोपो. ज्ञानोबा म्हणतात मी रागवणार तुमच्याकडे. 18 अध्यायापर्यंत तुम्ही ऐकलं की नाही? माझा हक्क आहे तुमच्यावर, रागवणार मी तुमच्यावर पण प्रेमाने. बरं बघा, आणि तुम्हा संतांची सभे. ज्ञानोबा आहे समोरच्या श्रोत्यांना श्रोत्या नाही म्हणत, संत म्हणतात. आताच आपण ओवी पाहिली ना की तुम्ही प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती. आणि मी मग आता तुम्ही जर संत असेल तर मी पण संतच पाहिजे की नाही? पण मी संत नाही, मी दुबळा अर्चित असे भक्ती. ज्ञानोबा स्वतःकडे नम्रता कशी घेतात? किंवा पहिल्या अध्यायामध्ये अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती. आपण सगळेच इतक्या योग्यतेचे आहात की जेवढी योग्यता अर्जुनाची आहे तेवढीच तुमची आहे. तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्याकरता योग्य आहात. अहो अर्जुनाची पांती जे आपण सगळे परिसनया योग्य होती तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे. त्या सगळ्या संतांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. तुमचं लक्ष नाही असं मला सांगायचं नाही, पण माझं काही चुकत तर नाही ना याकडे आपण लक्ष द्यावं असं त्याचा अर्थ आहे. बरं, तुम्ही संत माझी आकडा करा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी तैसे तुम्ही संत माझे माहेर माझे. ऐके नाही, सगळीकडे संत शब्द आहे. श्रोत्यांना श्रोते नाही संत समजतात ज्ञानोबा आहे. आणि मग आता संतांची सभा आहे आणि या संतांच्या सभेमध्ये मी ज्ञानेश्वरी सांगत असताना जर एखादी गोष्ट उणीव राहिली असेल तर दोष माझा नाही आहे. तुमच्या संतांच्या सभेत येऊन माझ्याकडे दोष राहत असेल, कमीपणा राहत असेल तर हा तुमचा कमीपणा आहे, माझा नाही. जी नेन ते जरी होये तरी देखोने बाप की माये हर्ष केही न समाई चोज करीती. आपण कौतुकच करणारे आहात. आणि बाळपणा जरी असेल तरी तो बाळपणाला योग्यच आहे, उणीव राहणारच नाही. राहिली तर सभा कोणाची आहे? संतांची. आणि तुम्हा संतांची सभे जे उणीवेसी ठाके उभे. एखादी गोष्ट उणीवसहित उभे ठाके उभी राहत असेल की ज्ञानोबा आहे तुमच्या ग्रंथात ही उणीव राहिली बरं, असा एखादा प्रसंग उभा राहत असेल, ज्ञानोबा म्हणतात ते पूर्ण नोहे. जर ती उणीव उभी राहिली आणि ती उणीव जर पूर्ण झाली नाही तर आपल्याकडे दोष लावायचा नाही. ते पूर्ण नोहे तै तेव्हा लोभे म्हणजे प्रेमाने तुम्हाशीची कोपो. मी तुमच्यावरच रागवणार आहे. म्हणजे का बरं? तुमच्यासारख्या संतांच्या सभेत येऊन जर माझ्या ठिकाणी उणेपणा राहत असेल तर उणेपणा माझा नाही तुमचा आहे. गुरुवारी श्री मारुती बाबा ते उदाहरण सांगत असतात. हरिप्राप्तीशी उपाय त्यावर ते नकराने गजेंद्राचा पाय धरला. बरेच दिवस त्यांचं युद्ध चाललं, पायच सोडाना. हत्तीला जमिनीवर बळ आहे पण पाण्यात काय चालतं त्याचं? ते पाण्यात काहीच बळ लागे ना. नकराने ओढलं आणि त्याच्या लक्षात आलं आता काही आपली सुटका नाही, कारण आपले नातेवाईकच आपल्याला सोडून गेले, तर बाकीची कोण मदत करणार आहे? त्या सरोवरातलं कमळाचं पुष्प घेतलं आणि जो कोणी ब्रह्मांड नायक असेल त्याने माझ्या हाकेला प्रतिहाक द्यावी असं आकाशामध्ये फूल फेकलं. भगवंताला फक्त निमित्तच पाहिजे होतं. ह शब्द वैकुंठात आणि हत्ती ती शब्द म्हणेपर्यंत लगेच सरोवराजवळ. आणि मग ते गजेंद्र सुदर्शन चक्राच्या द्वारे त्यांना नकराचं तोंड फोडलं आणि भगवंताने त्या गजेंद्राला आपल्या विमानात बसवलं, म्हणजे गरुडाच्या पाठीवर बसवलं. तो नकर मला थांबा 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 मला पण घेऊन जा ना. भगवान म्हणले नाही नाही तुला नाही घेता येणार म्हणे. म्हण का? तू पापी, तुला असं म्हणजे तुमचं दर्शन झालं तरीसुद्धा माझ्याकडे पाप राहत असेल तर दोष माझा नाही देवा, तुमचा आहे. तुम्हाला पतित पावन कोण म्हणतं आहे? हां, पतिताला पावन करणं हे तुमचं कार्य आहे. आणि ध्यानात ठेवा, तुमचं दर्शन होऊन जर माझ्याकडे पाप राहत असेल तर मी लगेच ब्रेकिंग न्यूज देईल की भक्ती वगैरे काही करू नका, तुम्हाला दर्शन नाही तर तुमचं पाप कधी जाणार आहे? मला साक्षात दर्शन होऊन माझं नाही पाप गेलं तर तुमचं काय जाणार आहे? कोणी भक्ती करणार नाही तुमची. आणि मी नाथ महाराजांचा हरिपाठ आपला अभंग वाचलेला आहे. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. मी त्या गजेंद्राचे पाय धरले आहे, तोच भाव आहे. ते पूर्ण नोहे तै लोभे तुम्हाशीची कोपो. जर पूर्ण झालं नाही तर प्रेमाने मी तुमच्यावरच रागावणार. का पूर्ण झालं नाही? श्रोते म्हणतील ज्ञानोबा उणीवच नाही, कशाला क्षमा मागता आहे?
उणीव नाही बघा. उदाहरण पुढे देतात, शिवतलिया ही परिशे लोहत्वाची अवदसे न मुकीचे आयसे ते कवना बोल. ओहळे हेचे करावे जे गंगेचे अंग ठाकावे मगही गंगा जरी नोहावे तै तो काय करी मनोन भाग्य योगे बहुवे. तुम्हा संतांचे मी पाये पातलो आता के लाहे उणे जगी. अहो जी माझेनी स्वामी मज संत जोडोने तुम्ही दिधले ती तेने सर्व कामी परिपूर्ण झालो. पहा पा माते तुम्हा सांगडे माहे तेने सुरवाडे ग्रंथाचे आळीआडे सिद्धी गेले. इथपर्यंत सगळा एकच वयाचा विचार आहे. ते वाचता वाचता लक्षात येतं की ही ओवी येऊ शकते, त्यामुळे सगळ्या वया आता एकत्र वाचल्या. तुम्हा संतांच्या सभेत आल्यानंतरही माझ्याकडे उणीव राहत असेल तर हा उणेपणा माझा नाही. प्रेमाने मी तुमच्यावर रागवणार की माझा उणेपणा का गेला नाही. मी फक्त एकच काम केलं की तुम्हासारख्या संतांच्या सभेमध्ये येण्याचं कार्य केलं आहे. आता पुढचं कार्य तुमचं आहे. परमार्थातला काही प्रवास हा प्रयत्नाचा आहे. प्रयत्नाचा प्रवास कुठपर्यंत? गुरूंची प्राप्ती होईपर्यंत. आणि एकदा गुरूंची प्राप्ती झाली की मग प्रयत्नाचा प्रवास नाही, मग प्रसादाचा प्रवास आहे, कृपा प्रसाद. तसं मी तुमच्याजवळ आलेलो आहे. आता पुढचं कार्य तुमचं आहे. मग काय करावं बघा. शिवतलियाही परिशे. शिवतलियाही म्हणजे स्पर्श केल्यानंतरही. कोणाला स्पर्श केला? आयसे म्हणजे लोखंड. त्या लोखंडाने स्पर्श केला परिसाला. शिवतलियाही परिशे लोहत्वाची अवदशे न मुकीचे. आपल्या ठिकाणी लोखंडाची जी अवदशा आहे, वाईट स्थिती आहे, न मुकीचे, ती जर स्थिती बाजूला जात नसेल तर ज्ञानोबा म्हणतात कोणाची स्थिती आहे ती? आयसे. आयसे म्हणजे लोखंडाची. लोखंडाने परिसाला स्पर्श केला पण लोखंडाच्या ठिकाणी लोहत्वाची अवदशा जर जात नसेल तर ज्ञानोबा म्हणतात तै. तेव्हा कवना बोल. बोल म्हणजे दूषण. दूषण कोणाचं आहे? लोखंडाचं नाही आहे. त्याने त्याचं काम केलं कोणतं? स्पर्श करायचं. आता त्याचा स्पर्श झाला की त्याला सोनं करायचं काम परिसाचं आहे. आणि परिसाकडून जर ते होत नसेल तर उणेपणा लोखंडाचं नाही, उणेपणा परिसाला येईल. तसं उणेपणा मला नाही आहे, संतांच्या सभेला येईल. इतका लढीवाळपणा आहे. पुढे दुसरं उदाहरण. ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. ओहळाने ओढ्याने फक्त एकच काम करावं, गंगेच्या पात्रापर्यंत प्रवाहित व्हावं. गंगेचे अंग ठाकावे आणि तिथं गेल्यानंतर मगही गंगा जरी नोहावे. त्या ओहळाचं रूपांतर तिथं गेल्यानंतर गंगेमध्ये होत नसेल तर तै तो काय करी. तो ओहळ काय करणार आहे विचार आहे तो. जर त्याचं गंगेत रूपांतर होत नसेल तर तो काय करणार आहे? उलट पुढचं कार्य गंगेला करावं लागणार आहे किंवा ये आणि माझ्यासारखा हो. तसं तुमच्या सभेत आल्यानंतर जर उणेपणा राहत असेल तर मग मी तरी काय करणार आहे? तुम्हालाच ते पूर्ण करायचं आहे. तै तो काय करी मनोनी. पण उणेपणा राहणार नाही. मनोने भाग्य योगे बहुवे पाहे. पुष्कळ प्रकारचं भाग्य. व्यवहारातलं भाग्य न्यून आहे आणि परमार्थातलं भाग्य फार मोठं आहे. बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी भाग्योदयेन बहुजन्म समरजेतेन. शब्द कसे वापरले बघा. बहुजन्मी केला लाग, मागे बहुता जन्मी. सगळीकडे बहु शब्द आहे. अवगीतेत आला तर बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. असं भाग्ययोगी बहुवे. फार पुष्कळ प्रकारच्या भाग्याचा योग आला. त्यामुळे तुम्हा संतांचे मी पाये पातलो. तुम्हा सगळ्या संतांचे चरण मला प्राप्त झाले. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पुष्कळ म्हणजे निष्कामता निज दृष्टी. अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्या लाभती पाठोवाटी. तै होय भेटी हरिप्रियांची. किंवा दुर्लभो मानुषो देहो देहे नाम क्षणभंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठप्रिय दर्शनम. अशा पुष्कळ भाग्याचा योग आल्यानंतर मला हा योग प्राप्त झाला. मनोनी भाग्ययोगे बहुवे पाहे. तुम्हा संतांचे मी पाये पातलो. आता के लाहे उणे जगी. आता या जगामध्ये उणेपणा कोणता राहणार आहे? माझ्या ठिकाणी कोणताही उणेपणा राहणार नाही. अहो जी माझे नि स्वामी मज संत जोडोनी
मज संत जोडोनी तुम्ही दिधली ती तेने सर्व कामी परिपूर्ण झालो. अहो जी महाराज माझेनी स्वामी, माझे निवृत्तीनाथ महाराज स्वामी आहे आणि त्या स्वामींनी मला काय दिलं? मज तुम्ही संत जोडोनी दिली ती, तुमच्यासारखे संत मला प्राप्त करून दिले. म्हणजे बघा, निवृत्तीनाथांनी मला तुमच्यासारखे श्रोते आणि संत प्राप्त करून दिले आहे. आता यामुळे तेने सर्व कामी परिपूर्ण झालो. त्यामुळे माझ्या जीवनातल्या सगळ्या कामना परिपूर्ण झाल्या. संतांच्या जीवनात कामनाच नसते, फक्त कामना एकच असते. कोणती? किंबहुना दिवस राती पुढीलांचे सुख उन्नती, आणित आणित स्वार्थी प्रवेशीजे, किंवा फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी, देखो आवडी तो खानी ब्रह्मविद्येची. फिटो आणखी पुढे काय होई? रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व. त्यामध्ये बघा दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझे विश्व, ही ज्ञानोबारांची कामना आहे. आणि संत तुमच्यासारखे मला प्राप्त झाल्यामुळे तेने सर्व कामी, सर्व जीवनातल्या कामना त्यामध्ये परिपूर्ण झालो. त्यातली पहिली कामना, का चिंतामणी झाली या हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी रत्न हातामध्ये आलं की त्याला सगळीकडे त्याच्या मनोरथाला विजय प्राप्त होतो. तसे निवृत्तीनाथ मला प्राप्त झाल्यामुळे परिपूर्ण झालो मी. मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा न्यूनता राहिली नाही. पहा माते तुम्हा सांगडे, माहेर तेने सुरवाडे, ग्रंथाचे आळी आडे सिद्धी गेले. पहा बरं, माते म्हणजे मला, तुम्हा सांगडे म्हणजे तुमच्यासारखे, माहेर शब्द काय होतो? ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेम प्राप्त होतं. माहेर शब्दाचा अर्थ होतो मायबाप. जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंतच माहेरात जाण्यात मजा आहे. एकदा आईबाप जर निवर्तले तर माहेरच राहत नाही. तसं तुम्ही संत माझे माहेर आहे, तसे तुम्ही संत माहेर माझे. मिनलिया मी लाडीजे, त्याचे ग्रंथाचे निव्याजे, जाणी जोजी, असे 15व्या अध्यायातली ओवी आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये काचे मनोरथांचे मनोरथ सरती, लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम मायसी. तुमच्यासारखे मायबाप श्रीमंत असेल तर मग सगळ्या प्रकारच्या अपेक्षा पूर्ण होतात, अडचण काहीच राहत नाही. पहा माते म्हणजे मला तुमच्यासारखे माहेर आहे. म्हणजे काय? श्रोत्यांच्या रूपाने असणारी संत माझे मायबाप आहे. आणि माझे निवृत्तीनाथ महाराज हे तर माझे मायबाप आहेतच. हे जर मला प्राप्त झाले तेने सुरवाड म्हणजे अनुकूलता. तुमच्यासारख्या संतांची आणि श्री गुरूंची मला पूर्णपणे कृपा प्रसादाची अनुकूलता आहे. त्यामुळे माझ्या जीवनातला एक इच्छा कार्य पूर्ण झालं. कोणतं? ग्रंथाचे आळी आडे सिद्धी गेले हा वाक्प्रचार आहे बरं. परिपूर्ण हस्तगत झालं, सांगता झाली. सिद्धी गेलं म्हणजे परिपूर्ण झालं. पण कोणती इच्छा? आळी आडे म्हणजेच हट्ट. ज्याला आपण म्हणतो ना की तुकोबारांचं प्रमाण आहे. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी. आळी म्हणजे काय? हट्ट. आणि आळी आडे म्हणजे काय? हट्टच. ग्रंथाचा माझा हट्ट होता आणि तो ग्रंथाचा हट्ट आपल्या अनुकूलतेमुळं परिपूर्ण झाला, सिद्धीला गेला, संपन्न झाला. आणि हे कार्य इतकं सोपं नाही बरं. ग्रंथ कोणता आहे? गीता नावाचा ग्रंथ. त्याचा अर्थ मराठी भाषेमध्ये प्रगट करायचा म्हणजे तो हा ग्रंथ, ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ. आणि त्याचा हट्ट मी धारण केला आणि तो परिपूर्ण करायचा. सहज हे सिद्धीला गेलं. नाहीतर गीतेच्या अर्थाचं वर्म प्रगटीकरण करावं एवढं सोपं नाही आहे. भगवान परमात्म्याने म्हणावं ते तर हरू म्हणी नेनेजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. किंवा तेथीचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूची मती नागवे, असं म्हटलंय की नाही. भगवान शंकराच्याही मतीनं ज्या ठिकाणी स्तंभित व्हावं, किंवा ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमीमती मंद काय होय. इतकं कठीण कार्य आहे गीतेचा अर्थ प्रगट करावा.
पण माझा तो हट्ट आपण मात्र सिद्धीला नेलात, यामुळे हे माझ्यावर फार मोठे काय आहे, श्रीमंती आपल्या कृपाप्रसादाची आहे. गीतेच्या अर्थाचं वर्म प्रगटीकरण करणं किती कठीण आहे. उदाहरण देतात, जी कनकाचे निखळ ओतो येईल भूतळ. काही ठिकाणी भूमंडळ शब्द आहे का, भूमंडळ, दोन्हीचा अर्थ एकच होईल. चिंता रत्नी कुळाचळ निर्मू येती, साताही ओ सागराते, सोपे भरिता अमृते, दुवाडनो हे तारांते चंद्र करिता, कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. गीतार्थाचं म्हणजे गीतेचा अर्थ किंवा अर्थ म्हणजे विषय, गीतेचा विषय जो परमात्मा, त्याचं वर्म मुख्य असणारं लक्षण किंवा भाव अभिप्राय त्याची निवड करता येणार नाही किंवा स्पष्टीकरण करता येणार नाही. व्यवहारातले सगळे कार्य करता येतील, पण गीतेच्या अर्थाचं वर्म किती कठीण आहे. उदाहरण देतात, जी महाराज कनकाचे निखळ भूमंडळ ओतू येईल. निखळ म्हणजे अत्यंत सर्व भूमंडळ आपल्याला शुद्ध 100 नंबरी सोन्याचं तयार करता येईल. इथं एक मणी आपल्याला मिळेना, पण कदाचित आपल्याला जर सोन्याचे पर्वत, करवती, पाषाण हे करता येईल आपल्याला सगळं. ते सोपं एक प्रकार आहे. कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळ किंवा, पण तरीसुद्धा गीतार्थाचे वर्म निवडू नये. हे द्रुपद आहे बरं सगळ्या ओव्यांचं. कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळ, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. हे सगळीकडे द्रुपद लावायचं म्हणजे अर्थ लागतो. किंवा चिंता रत्नी, चिंतामणी नावाचं रत्न आहे आणि ते रत्नाचे आपल्याला कुळाचळ मंदार पर्वतासारखे अचळ पर्वत तयार करता येतील. पर्वत कशाचे, चिंतामणी रत्नाचा सगळा पर्वत तयार करता येईल. संपूर्ण शुद्ध सोन्याचा आपल्याला सगळी पृथ्वी तयार करता येईल, पण तरी गीतेचा अर्थ प्रगट नाही करता येणार. पुढचं उदाहरण, साताही हो सागराते, सोपे भरिता अमृते. वास्तविक अमृताचा लेश दैव गुणे, अमृताचा लेश दैवगुणाने प्राप्त होतो, पण सप्त सागर आपल्याला अमृताने भरून टाकता येतील. कठीण काहीच नाही आहे, सोपं होईल तेही. साताही हो सागराते, सोपे भरिता अमृते, दुवाडनो हे तारांते चंद्र करिता. नक्षत्र तारका दिसतात ना आपल्याला आकाशामध्ये, आपल्याला वाटतं ते आकाराने लहान आहे, ते आकाराने लहान नसतात. ते खूप दूर असल्यामुळे आपल्याला ते लहान दिसतात, नाहीतर त्यांचे आकार तर चंद्र, सूर्य, पृथ्वीपेक्षा सुद्धा मोठे आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपल्याला ते माहिती नाही, पण ते दूर देशात असल्यामुळे खूप दूर आहे ते, पण प्रकाशमान आहे म्हणून ते आपल्याला तारका दिसतात. ती हिवाळ्यामध्ये कधी कधी बघा एखादा तारका असा निखळतो खाली, मग ते सकाळी जर जास्त लवकर उठला तर दिसतो, उशिरा नाही. उशिरा दिसला तर मग सूर्य दिसतो. त्या तारका असतात ना, आता धूमकेतू म्हणतात बघा, ते खाली असे निखळल्यासारखे दिसतात. तर त्या सगळ्यांना आपल्याला चंद्र करता येईल, ते कठीण नाही आहे. आकाशामध्ये चंद्र एकच आहे, बाकी सगळा तारकांचा समूह आहे, पण सगळेच्या सगळे नक्षत्र म्हणतात त्याला किंवा तारांगणे, त्या सगळ्यांना चंद्र करता येईल आपल्याला, कठीण ते सुद्धा नाही आहे. आणखीन एक उदाहरण देतात, कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूचे आराम, आराम म्हणजेच काय, बगीचे. कल्पतरूचे गुरुवरे मारुती बाबा सांगत असतात, स्वर्गामध्ये पिण्याकरता अमृत आहे, इथं पाणी विकत घ्यावं लागतं आपल्याला. तिथं चालण्याकरता चिंतामणीच्या भूमिका, इथं सगळे खड्डेच आहे, आणि तिथं सगळे याचे कल्पतरूचे बगीचे आहे. आपल्याकडं सगळ्या येड्या बाबळीच असं बाबा म्हणत असतात. चंदन पाहायला भेटेना म्हणजे चंदन, राजहंस बघायला भेटा सगळे कावळेच. असं कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम. कल्पतरूचे बगीचे लावणंसुद्धा फार काही विषम म्हणजे कठीण नाही आहे. या सगळ्या गोष्टी सोप्या होईल. संपूर्ण पृथ्वी सोन्याची करता येईल. त्यानंतर चिंतामणी रत्नाचे पर्वत तयार करता येतील. सप्तसागराला अमृताने भरता येईल. सगळ्या तारकांना चंद्र करता येईल. कल्पतरूंचे बगीचे लावता येईल. एवढ्या 5 गोष्टी शक्य होतील, पण तरीसुद्धा गीतार्थाचे वर्म निवडू नये. पण गीतेच्या अर्थाचं वर्म
म्हणजे मुख्य तात्पर्य भाव काय आहे, देवाचं मनोगत काय आहे, याची निवड करता येणार नाही. ते फक्त ज्ञानोबांना जमलं बरं. साक्षात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ते देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. मग एवढ्या गीताच्या अर्थाचं वर्म कठीण असेल तर ज्ञानोबाराय प्रगट कसं करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, ही सगळी पुण्याई तुमची आहे, हा धर्म तुमचा, ही सगळी पुण्याई तुमची आहे. तुमच्या पुण्याईमुळं आणि माझ्या सत्यवादाच्या तपामुळे या गीतेच्या अर्थाचं वर्म मराठी भाषेमध्ये प्रगट करता आलं बरं. म्हणून तर संस्कृताचे गाठी ओकलोनी ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी, किंवा भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, तेहे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी, ज्ञानेश्वर मंगळ मुनी सेवा करी दाशी जनी. असं गीतार्थाचं वर्म त्याची निवड नाही करता येत, स्पष्ट करता येणार नाही. पण जर हे कार्य होत असेल तर यासाठी कृपा अत्यावश्यक आहे आणि ती कृपा प्राप्त झाल्यामुळे हे कार्य झालं. आणखीन काही परिहार आहे, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव